मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. सविस्तर माहिती अशी की अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील शेवगाव आगारमधून सकाळी सुटणारी शेवगाव गदेवाडी बस अनेक महिन्यांपासून बंद होती. यामुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे लक्षात आल्याने गदेवाडी, रावतळे, कुरुंडगाव, घाडगेवस्ती, नजीक बाबुळगाव येथील विद्यार्थी व पालक, ग्रामस्थ यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांना सांगितले असता त्यांनी बसमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन ताबडतोब दिनांक 27/3/2026 रोजी शेवगाव वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताबडतोब आगार प्रमुख यांना निवेदन देऊन बॉम्बाबॉम्ब आंदोलनाचा इशारा दिल्याने दिनांक 30/3/2026 रोजी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह शेवगाव आगार प्रमुख किरण शिंदे यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यामुळे बुधवार दिनांक 1/4/2026 रोजी नियमित बस सुरू करण्याचे लेखी आश्वासन किरण शिंदे यांनी प्राध्यापक किसन चव्हाण यांना दिले. आणि ते आपले सहाजी गदेवाडीचा विषय नव्हता का? हा, ते सहाजी गदेवाडी आपल्याला ते ऍडजस्ट करायचे, ते चव्हाण सर ते आले होते. तू ये इकडे तो आमचे ऑपरेशन पाहतात ना वाहतूक. आता उद्या तर सुट्टी आहे, आपण 1 तारखेपासून उद्या सुट्टी आहे, 1 पासून करा. परीक्षा आहेत किंवा 26-27 तारखेपर्यंत शाळा चालू राहणार. आमचं विषय काय झालं नवीन मॅन पॉवर नाही. आणि पहिले आमच्या 67 गाड्या आल्या, आता गाड्या आली 49. आपल्या एकूण किती गाड्या आहेत? 49. कागदपत्र बाबून 4-5 जुन्यामुळे वर्कशॉपला इकडं इंजिन काम, अमुक काम, तमुक काम अशा काय पडलेलं. त्याच्यामुळे आम्हाला नवीन डिटेल चालू त्याचे त्यांनी आता मुख्यमंत्री साहेबांची शिवाई वगैरे जे केलं उरलं आहे हळूहळू जसं बॉडी बिल्डिंग वगैरे होत्या तसं आपल्याला भेटत. पण आता शेवटी सकाळची का? हा, सकाळची गदेवाडी पूर्वीची चालू होते. जे मुलं आहेत ना शाळेतले मुलं, आता शाळा आहे तोपर्यंत चालू करा. ती येणारी जी मुली आहे पलीकडची थांबत नाही. जागाच राहत नाही काही मुक्कामाच्या ठिकाणी माझ्या होत्या 6 वाजता निघते ती. त्याची भरूनच येते ना, त्यामुळे काही विषय गदेवाडीचाच वापर होती. गदेवाडी असं तर दिवसातून आपल्या जवळ माझ्या मध्ये 7 ते 8 फेऱ्या आहेत गदेवाडीच्या. सकाळची शाळा विद्यार्थ्यांसाठी दिवसभरात म्हणजे बऱ्यापैकी फ्रिक्वेन्सी, पण तुम्हाला एक स्पेसिफिक उद्या शाळेला सुट्टी ना, परवापासून शाळा चालू झाली का? सकाळची चालू होती. ते मध्ये कसं शाळेच्या सहली चालू होत्या ना, तर बरेचसे टायमिंग बंद होते. यात्रा आता मॉडेल बोलले बस वेळेवर सोडली ती पत्र घ्या फोटो. एक तारखेला शाळा आहे आणि 2 ला परत एकदा समजा शाळेला सुट्टीच्या दिवशी असतं का, त्या दिवशी फक्त यायची नाही बरं का गाडी. शाळेचे